सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनमध्ये आपण आता बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत, पण तुर्तास पाहूयात एक ब्रेकिंग बातमी. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वच्या विधानसभा जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा भाजप शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. तसंच इथून मुरजी पटेलांचं नावही आता चर्चेत आहे. आणि जर असं झालं तर या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच शिवसेना आणि शिंदे गटाचा थेट सामना होऊ शकतो. आताची महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून. तुषार, काय सांगता येईल? जर असं झालं तर निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच शिवसेना आणि शिंदे गटाचा थेट सामना आपल्याला बघायला मिळू शकतो. आपण पाहिलं असेल तर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी आता लवकरच ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये रमेश लटके यांच्या मृत्यू झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी या जागेवरती भाजपाकडून मुरजी पटेल यांचं नाव चर्चेमध्ये होतं. मात्र आता ही जागा यापूर्वी शिवसेनेकडे असल्यामुळे ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातली चर्चा देखील आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. आणि असं जर झालं, शिवसेनेच्या शिंदे गटाला ही जागा मिळाली तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट हा सामना आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. ही मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने ही सर्वात मोठी रणनीत तालीम असणार आहे. कारण की मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वीच आता जी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे, या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो. आता यामध्ये रमेश लटके यांच्या पत्नीचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. त्याचप्रमाणे मुरजी पटेल यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नेमकी कुणाला उमेदवारी मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या निमित्ताने मुंबईमध्ये पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना आणि शिंदे गटाचा थेट सामना या निमित्ताने जर असं झालं तर आपल्याला तो बघायला मिळू शकतो. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होण्याची शक्यता आहे. तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.